शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण कंटिन्यू बागा बघून राहिलो की शेतकऱ्याच्या मनामध्ये एक मोठा कॉन्सेप्ट निर्माण झाला की यावर्षी टेम्परेचर वाढल्याच्या कारणास्तव बागा या खूप खाली आल्या, संत्र्याची खूप गळ झाली. परंतु मी तुम्हाला माझा फक्त एक वैयक्तिक अनुभव सांगतो. या वर्षीसारखी संत्र्याची फसल या 6 वर्षातही निघाली नव्हती. एवढी फसल माझ्या निदर्शनात दिसून आली. कारण सगळ्यात मोठं रोजचे 6 ते 7 जंगल फिरतो, परंतु ती सिच्युएशन, ती कंडिशन बागेमध्ये कायम आहे. जरी आज संत्र लक्षात येत नाही, पण जूनमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला तिथं लक्षात येतील असं मला वाटते. परंतु असो की महत्त्वाचा विषय की सगळ्यात महत्त्वाचं कोणाच्या डिसेंबरमध्ये पण आहे पाण्याची व्यवस्थापन आहे, कुठल्या शेतकऱ्याचं जानेवारीमध्ये पाणी व्यवस्थापन आहे, आणि कोणाचा बोरापेक्षा मोठ्या आकाराची साईज आहे, कोणाची त्यापेक्षा मोठी आहे, निंबाच्या आकाराच्यापेक्षा मोठी आहे, कोणाची बोराच्या आकाराची त्यापेक्षा लहान आहे. अशा पद्धतीची कंडिशन ती आपण पाणी दिलं त्यानुसार तिथं सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे. परंतु मला सर्वांना सांगायचं आहे की पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं. बऱ्याचशे शेतकरी करत आले. काही शेतकऱ्यांचा कन्सेप्ट असा होता की ताण दिल्यामुळं बागा ह्या खाली आल्या बुवा. परंतु एक तुम्ही बघा की ज्या शेतकऱ्यांना पाणीसुद्धा हातून दिलं तिथेही परिस्थिती तेच आहे, कायम आहे. आणि पानगळीचा मोठ्या प्रमाणात या 15 दिवसामध्ये ट्रेंड चालला की सगळ्यात मोठं खूप जास्त पानगळ झाली. ही डिस्ट्रिक्ट स्पॉटाईची गळण नव्हती, मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. ही गळ थ्रिप्स आणि माइट्सपासून झालेली नव्हती, नॅचरल होती, बदलत्या वातावरणामुळे झालेली ही पानगळ होती. परंतु काही काही ठिकाणी आजही फळ पिवळे होऊन गळत आहे. हा प्रकार आपल्याला दिसून येत आहे, आपण बघून राहिलो. काही शेतकऱ्यांचं मत असं येते की बागेवर संत्र दिसत नाही आहे. ह्या पद्धतीची सिच्युएशन आपण बघून राहिलो. या पद्धतीची परिस्थिती आपल्याला बागेमध्ये दिसून राहिली. परंतु मी सुद्धा कंटिन्यू डेली एवढं टेम्परेचर असून सुद्धा बागा बघून राहिलो. फक्त माझा आता एवढं 15 दिवसामध्ये वरुड साईडच फक्त राऊंड झाला नाही. परंतु आपण जर बघितलं तर सार्वत्रिक बागांमध्ये मला तरी असं वाटते का फुटा मात्र चांगले आहे. फुटा चांगल्या होऊन संत्रही बऱ्यापैकी जूनमध्ये आपल्याला दिसून पडतील. आणि काही भागांमध्ये जर सांगायचं झालं तर 2-4 सौदे झाले. एक सौदा हुंड्यामध्ये, 2 सौदे हुंड्यामध्ये झाले आणि एक टनामध्ये झाला. अशा पद्धतीचे सौद्यांना सुद्धा पण शेवटी किती काही म्हटलं तर सौदा हा अंदाजी आहे आणि त्या अंदाजरित्या बगीच्यांचे सौदे होत आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, रेट जरी चांगले राहील, रेट चांगलं असणे गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याला खर्च हा अतोनात वाढलेला आहे, खर्च कमी नाही. आणि पूर्ण वर्षाचा दृष्टिकोन जर बघितला तर त्यावरच डिपेंड आहे. म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. आजची 6 मे तारीख आहे आणि 6 मे असून मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की तुमची जर भारीची जमीन असेल, पाणी धरून ठेवणारी जमीन असेल, बागेला तानावर सोडा. झाडाच्या पानाची नाली जरी पडली, त्या झाडाचा फळ तोडा चिकट तोडायला जाते, फळ गाडी पडत नाही, गळ होत नाही. तुमची मध्यम जमीन असेल, बागेला तानावर सोडा. तुमची हलकी जमीन असेल, एक पाणी देऊन द्या, बागेला तानावर सोडा. कारण बऱ्याचशा हवामान अंदाजाकांनी जूनमध्ये चांगला पाऊस सांगितला, परंतु गेल्या 4 वर्षापासून आपण बघत आहे की जूनमधला जो पाण्याचा अंदाज आहे हा सार्वत्रिक तज्ज्ञांचा, हवामान अंदाजाकांचा फेल चाललेला. बाकी वार्षिक अंदाज परफेक्ट येते, परंतु हा अंदाज फेल जातं. परंतु तरीसुद्धा भेंडवरचा वगैरे जो अंदाज लक्षात घेता बऱ्याचशा अंदाजाकांनी जूनमध्ये चांगला पाऊस सांगितला. म्हणून त्या दृष्टिकोनातून तिथं तुम्ही पाणी व्यवस्थापन ठेवा, तिथं व्यवस्थापन तुम्ही पाण्याचं नियोजन करा. मृग उत्पादक शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की भारीची जमीन असेल तर बिंदास बागा तानावर सोडा, हलकी मध्यम असेल तर सोडा. आंब्याची पतली फसल आहे, मृगाचं नियोजन करायचं आहे. तर मृगाचं नियोजन करत असताना मला तिथं सांगायचं आहे सगळ्यांना का अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये मी जे आधी सांगितलं होतं की ओरिएंट फॉस्फरस, ज्यामध्ये 14% कार्बन
आणि प्लस फॉस्फरस आहे, जे ग्लुकोनेटेड टेक्नॉलॉजी आधारित आहे, ज्यामध्ये पानाची हलकीशी गुंडाळणी होते आणि आंब्याच्या फळाला 1% नुकसान होत नाही आणि तब्बल 90 दिवस त्या झाडांमध्ये काम करतं. अशा पद्धतीचं फॉस्फरस तिथं स्टोअर करा. लिओशिन झालं, पेट्राबुट्राझोल झालं, यासारखे मॉलिक्यूल न मारता तिथं तुम्ही ओरिएंट फॉस्फरसची 3 ml पर लिटरच्या हिशोबानं 200ला 600 ml ह्या हिशोबानं फवारणी करू शकता. 200ला 500 ml 2.5 ml पर लिटरच्या हिशोबाने तिथं फवारणी करू शकता. ह्या कंडिशनला बाग तानावर सोडल्यानंतर तिथं तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकता. अशा पद्धतीनं तिथं फवारणी व्यवस्थापन करू शकता. अशा पद्धतीनं तिथं तुम्ही फवारणीचं नियोजन करू शकता. आणि मी तुम्हाला पाण्याचं सांगितलं आहे, अंबिया बहार आणि मृग बहार या पद्धतीनं नियोजन ठेवा. काही ठिकाणी अजूनही पानगळ आहे, काही ठिकाणी 75% पानगळ ही स्टॉप झाली. परंतु मला असं वाटते की जूनमध्ये जे नव्हती निघल हे झाड चांगली नव्हती काढत, यामध्ये झाडं चांगल्या पद्धतीनं भरून जाईल असा अंदाज दिसत आहे. परंतु त्या पद्धतीने व्यवस्थापन ठेवा. शेवटी या सगळा आराखडा या गोष्टी करत असताना उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टीचा विचार करून शेतीचं नियोजन करा. अशा पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर आपण दरवर्षी पद्धतीने ह्या पद्धतीनं करत आलो, याही वर्षी आपण त्या पद्धतीनं करून राहिलो. शेवटी मी तुम्हाला सांगतो, फुटण्यासाठी कुठलं मॉलिक्यूल तयार झालं नाही आणि होणार नाही. मी जे काही सांगितलं हे प्रयत्न सांगितलं आणि प्रयत्नाच्याच बळावर आपण एक चांगली शेती करण्याचा प्रयत्न करतो. कारण आज कंडिशन खूप वाईट झाली आहे. कारण की कुठल्याही शेतकऱ्याची परिस्थिती पहा तेच आहे, कुठल्याही शेतकरी बघा परिस्थिती तेच आहे. म्हणून सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टीचं नियंत्रण ठेवून, सगळ्या गोष्टीचा विचार ठेवून, सगळ्या गोष्टींना विचारात घेऊन तिथं शेती करा आणि अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करा. तुम्ही जर बागेला आतूनात पाणी देत असाल, पाणी येईपर्यंत पाणी देत असाल, तर मी तुम्हाला सांगतो, ज्याला फडकी म्हणतो, क्रॅकिंग म्हणतो, तो 100% तुमच्या बागेमध्ये प्रॉब्लेम ठेवलेला आहे. तो कॅल्शियम नायट्रेटला कव्हर होणार नाही, बोरांना कंट्रोल होणार नाही, पण तो प्रॉब्लेम 100% येणार आहे. त्याला कारणीभूत तुमचं पाणी व्यवस्थापन आहे. म्हणून पाणी व्यवस्थापनावर मेन भर द्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता. तुम्हाला काही अडचण आली असेल, काही शेतकऱ्यांचे काही कारणास्तव कॉलसुद्धा रिसीव करू शकलो नसेल, काही शेतकऱ्यांचे रिसीवही करू शकलो आणि काही भागांमध्ये मी बागेत सुद्धा गेलो नाही, कारण टेम्परेचरही भरपूर होतं आणि इकडल्याही बागा भरपूर बघणं होत्या. त्याच्यामुळं वरुळ एरियामध्ये मी कमीत कमी 15 दिवस झाले नाही पोचू शकलो. तरीही मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो, अशा पद्धतीनं तिथं तुम्ही व्यवस्थापन करणार आणि एक नक्की तिथं एक चांगला आपल्याला बेनिफिट दिसून येईल. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला माझा नंबर देतो. माझा नंबर आहे 9588462272. धन्यवाद.